शब्दाला का दाखव, काय तुझं तत्व नाही दाखव. नाही ऐकलं सेवा करू नका म्हणे महाराज. तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी सांगतोय, आम्ही कुठं तुम्हाला म्हणलंय संत आहे म्हणून. शब्द लक्ष, आम्ही पण ज्ञानेश्वरीची सेवा करतोय, तुम्ही पण करा. विठ्ठल पुन्हा पुन्हा शब्द ऐका बरं का. आम्ही पण ज्ञानेश्वरीची सेवा करतोय, तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगून तुम्हाला करायला लावतोय. आमची सेवा करा असं वारकरी संप्रदायात सांगितलं जात नाही. नाही मला ते गुरु परंपरा आहे, गुरु येऊन देतात. तुझी काय लायकी आहे मला ज्ञानेश्वरी ऐकायचे का? काय लायकी तुझी? अहो गुरुकडे जाण्याच्या अगोदर ज्ञानोबांची एक ओवी आहेत, या कीर्तनामध्ये ती कायमस्वरूपी मनात बिंबवून ठेवा. कधी गुरुकडे जायचं आणि गुरु कधी येतो आपल्याकडे. विठ्ठला परमार्थ एवढा सोपा नाही बरं का. गुरु म्हणजे काय कुणी जवळ करतोय, त्यांना कार्यकर्ते पाहिजे, फक्त शिष्य नाव आहेत, कार्यकर्ता नाव आहेत. परमार्थातल्या गुरूंचे जे कार्यकर्ते त्यांना शिष्य म्हणतात. एवढं जड पण नको बरं का मला. आणि राजकारणातले जे नेते त्यांच्या शिष्यांना काय म्हणतात? कार्यकर्ते. आणि परमार्थातल्या जे कार्यकर्ते त्यांना काय म्हणतात? एवढं पक्क लक्षात ठेवा. ज्ञानावर आहे म्हणतात गुरु हा फार लांबचा विषय आहे. तुम्ही पहिला पुरुषार्थ करा, ओवी मजबूत ऐका आणि मनात ठेवा. जेणे भ्रांती पासोनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. हे तीन गोष्टी अगोदर करायच्या असतात. तीन गोष्टी. पहिलं भ्रमापासून लांब राहायचे. मी पहिल्यापासून तुम्हाला भ्रम सांगतोय. जेवढं आतापर्यंत कीर्तन आहे ना, धोका दिला धोका दिला देतात, बाजार आहेत, हे सगळं भ्रम आहेत. पहिलं तिथून मन काढावं लागतं. आपलं मन बाजाराकडून सोडून घ्यावं लागतं. जेणे भ्रांतीपासोनी हिरतले. आता अजून एक दृष्टांत सांगतो. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही मधनं अंधकारात जाता, एकटेच असता, त्यावेळेस तुम्ही वाकड्या तिकड्या पडलेल्या दोरखंडाला तुम्ही साप समजता. साप समजताय, पण खरा साप पाहिल्यानंतर जी रिॲक्शन आहे ना, तेवढी आलेली असते. घाम येतो, दरदरून घाबरलेला असतो. तो खरा साप नाही, पण घाम आलेला खरा आहे. दरदरून भीती वाटलेली खरी. शब्द लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. खोटा साप तुम्हाला दरदरून घाम आणतो, घाबरवतो. खरा साप तो खराच आहे ना. याला म्हणतात भ्रम. खोटी माणसं तुम्हाला सत्याची लालूच देतात आणि तुम्हाला पाशामध्ये अडकवतात. नाही कळालं? बोलू का तुमच्या भागातलं? आता झालेलं स्कॅम. 400 कोटी घेऊन पळालाय. व्याजाच्या लोभानं चांगल्या चांगल्याने त्या स्कॅम मध्ये पैसे अडवलेत. भारत सरकार रोज सांगते पैसे वाढत नाही, पण 1.5 व्याज मिळते. एका माणसाने 1% काढलं, गुंतवले, त्याला वाटलं 0.5% फायदा होतो. जमीन विकायची पाळी आली महाराज. बाजार, पैसा वाढत नाही, डोकं वाढत नाही, देव हातात कोणी देत नाही. हे ज्या पहिल्यांदा समजतो ना, पहिला तो परमार्थाचा अधिकार आहे. जेणे भ्रांतीपासून आपल्या मनाला सोडवून घेतलं. काही सांगू, मला 2 महिन्यापूर्वी माणूस आला, 100 कोटी द्यायचे तुम्हाला. म्हणलं ते म्हणजे अमके कागदपत्र का? म्हणलं तुला द्यायचे का कागदपत्र तपासायचे? भ्रम ओळखा, भ्रम काय म्हणलं. आणि माझ्या जवळचे माणसं घेऊन येतात तो असली गिराईक. त्यांना वाटतं बाबा लयच पैसा घाला म्हणजे लयच घाल. एकदम जवळची विश्वासू आणि इतकं सावकाश. बाबा एक खास बोलायचंय बरं का. याची लायकी काय खास बोलायला? ह्याचा अधिकार काय? जर मला टाइम असला तर मी एन्जॉय करतो. बोल. काय नाही, ते 100 कोटी आहे आणि ते आपल्या ट्रस्टमध्ये जमा करणार, 50% त्यांना द्यायचं, 50% ठेवायचं. बरं बरं, मग तुला किती? मला काय, तुम्ही 2-4 कोटी दिले तर लय झाले.
संतांच्या जवळचे सुद्धा असे असतात कमिशन खाणारे. लक्षात ठेवा, ज्या संताला कळत नाही ना त्याचा गड बरबाद झाल्याशिवाय राहत नाही, मठ बरबाद करून टाकतो. नुसतं सुरुवात आहे होती, म्हणलं आण त्याला. मग तिकडून फोन येतो, याला कागदपत्र आहे का, IITG आहे का, आमका आहे का. मग मला ते विचारतात, मग काय नाही आपल्याकडे. नाही मग देता येत नाही. मग विचारतो कशाला, आमके कागदपत्र पाहिजे, तमके कागदपत्र पाहिजेत, आणि त्याला त्या भ्रमामध्ये गुंतवतं. हजारो आहेत बरं का. हे झालं एक नवीन काम. तुमच्यासाठी तेच सांगितलं, व्याजाचा लोभ आहे, काही ठिकाणी दारूचा लोभ आहे, काही ठिकाणी स्त्रियांचा लोभ आहेत. हे भ्रम आहेत, यांनी काहीही होत नाहीत. हे ज्या माणसाला कळतं ना तो माणूस श्रेष्ठ. तुमच्या गावातले उदाहरणं सांगतो. तुमच्या इथं जे किराणा दुकान आहे ना, त्या माणसाकडे फक्त निरीक्षण करून बघा. 7ला तो किराणा दुकान उघडतो, संध्याकाळी 8 पर्यंत किराणा दुकानावर असतो, मग त्याच्याकडे पैसा येतो. तुम्ही मनापासून विचार करा बरं, 8 तास खरंच काम करता का तुम्ही? भारतातल्या सगळ्या माणसांनी जर 8 तास मनापासून काम केलं ना, अमेरिकेची माय व्हॅली नाही आपल्या पुढे जायची. माणसंच नाही तिथं जेवढे माणसं आपल्याकडे आहेत. 8 तास कामच करत नाहीत, आणि काम करायचं नाही म्हणून कामाला जातात. नाही कळालं? सव्वाशे कोटीचा देश आणि नोकरी नाही. अहो काय तर एवढं फ्री फंड आलंय, सरकारवर बोलू नये, पुन्हा मला जाब विचारतील विचारे. आयतं मिळाल्यामुळं कर्माची ताकदच संपली. ते 3रा अध्याय आणि 4था अध्याय ज्ञानेश्वरीतला इतका गोड आहेत. देवाला देव मानू नका, कर्माला देव माना सांगणारा ज्ञानेश्वरीचा अध्याय आहे. ही ज्ञानेश्वरी असे शब्द येत नाहीत, असं ज्ञान येत नाही, मेहनतच करावी लागते. एक मुलगा आहे श्रीमंताच्या घरातला, 15-20 वर्षापूर्वी भेटला होता, 12वीला होता. नंतर तो BA ला गेला, 2-3 वर्षी एकच BA लाच. अतिश्रीमंताचा पोरगा. मी त्याच्या आईबापाला विचारलं, 3 वर्ष झाले, ती FY BA लाच आहे पोरगा अजून. म्हणजे तुम्ही सांगा काहीतरी, पोरग कुणाचं आहे आणि काम ते आम्हाला सांगतात. म्हणून महाराज लोकांनी सांगावं, गोड बोलून महाराजाला सुद्धा राबवणारा संसार आहेत. भ्रमणापासून हिरतले गडावर तुम्ही मला अशा गमती, मी हसतो काही बोलत नाही. एक बाई होती, जवळजवळ 95 वर्षाचं वय असेल. किती? मोठ्या बाबाला पाहिलेले. जेव्हा मला भेटायला आली, मला म्हणते, बाबा माझ्या पंथीचं लग्न करायचे. म्हणलं चांगलं आहे, मग तुम्ही बघा ना कुठं तरी. म्हणलं बाबाने हेच लग्न करायचं बसायचं, त्यांनी का केलं नाही? म्हणलं माझा चूक आहे. परमार्थ करण्याकरता जन्माला आलात, संसारिक जर काम करायला संसारिक लोकांप्रमाणे वागलात, तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? दोघांच्या विचारात फरक असतो बरं का. तुमचा विचार वेगळा आहे, तुम्हाला सावध राहावं लागतं म्हातारपणासाठी. मागे पुढे उभा राहा, 2 विचारात फरक आहे, कधी लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ करताय पण काम सांगितलं जातं, तुमचा वेळ वायाला जातो. बोलू नये तरी बोलतो तुम्हाला. 90 वर्षाचं वय होतं एका मंत्र्याचं, 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मित्राने सांगितली. किती वर्ष? 90. मंत्री झालेला. खूप भ्रष्टाचार केला त्याने. एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही एवढा भ्रष्टाचार करताय, तुम्हाला काही वाटत नाही? तो म्हणे, राहिलेच किती दिवस? अर्थ कळला नाही अजून. मरता मरता देशाला बर्बाद करणार अशी माणसं मंत्री आहेत महाराज. अशी लोक गावाचे नेतृत्व करतात, अशी लोक देशाचं नेतृत्व. अवघड आहे. काही होईल लोकांचं, आपलं साधलं पाहिजे. 90व्या वर्षी जी लोक तुम्हाला खोटी आश्वासन देतात, पारमार्थिक असो किंवा राजकीय असो, त्यांचा व्यवसाय ते करतात. तुम्ही जेणे भ्रांतीपासून त्यांच्या बोलण्यापासून तुम्ही सुटून घ्या. तुमचे दिवस वायाला जाऊ देऊ नका. 15 वर्षांनी कळालं माणूस मूर्ख आहेत, तो कमवून बसला ना, सेवा करून घेतली तुमची, तारुण्य गेलं तुमचं,
आमच्या गडावर एक माणूस आहेत, मग अहंकारी माणूस, मुलाचं लग्न तुटलं, गेले कोर्टामध्ये. मला त्यांनी येऊन सांगितलं, महाराज किती पैसा लागू पण त्याची जिरवणार. अरे म्हणलं कोर्टामध्ये 15-20 वर्ष लागतात, मिटून घेऊन दुसरं लग्न करून ते पोराचं. नाही 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 म्हणे महाराज, मिटवायचंच नाही. काय समजतात ते आम्हाला? मराठी कळते का? याच्यात तर मराठवाडा गेलाय. काय समजतात आम्हाला? काही समजत नाही, मूर्ख समजतात. मी त्यांना गोड बोलून सांगितलं, महाराज तुम्ही 20 वर्षांनी जिंकलात केस, पण 20 वर्षाचं तारुण्य जर तुमच्या पोराचं गेलं, तुम्ही परत आणणार का? 1000 उदाहरण आहेत महाराज असे. कोर्टाच्या नादामध्ये कोर्टात केस केली, दोघे डिवोर्स घेत नाहीत, तरुण पण व्हायला घालवतात. त्याला म्हणतात भ्रांती. आज नाही उद्या निकाल लागेल, आज नाही उद्या निकाल लागेल. तुमचा निकाल लागतो पण निकालाचा निकाल लागत. गुंतवतात शब्द लक्षात, कशात तरी अडवतात, कशात तरी बोलतात. आता दुसरा विषय, बुद्धिमान लोक जे आहेत यांच्या केसेस मार्केटमध्ये आहेत का कोर्टामध्ये? बोला ना. कधी तुम्हाला एखादा मारवाडी माणूस कोर्टात चक्रा मारताना दिसलाय का? श्रीमंत. आता मध्यंतरी मोठमोठ्या कंपनीच्या भावाभावाचे वाटप झालेत, गेले का कोर्टामध्ये? तुमचा एक तर 1 एकर त्याच्यात बांधावरून कोर्टात, आणि काय आपण दाखवल्याशिवाय राहणार? रे काय दाखवणार? मूर्खपणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याला गुरु करायचा असेल, पहिल्यांदा स्वतःला भ्रमापासून लांब ठेवा. काही लबवून देऊ, काही प्रलोभन देऊ, पैसा देऊ, काही देऊ, जायचं नाही तिकडं. जेणे भ्रांतीपासून हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा, परंपरेनं जे आलेले संस्थान आहेत ना, त्यांचेच तुम्ही शिष्य व्हा. नारायणगड असेल ना तर भगवान. याचं कारण सांगतो तुम्हाला, यांना तुमच्याकडून काही घ्यायचंच नाहीये. हे परंपरेने श्रीमंत आहेत, अर्थाने भरलेले आहेत, अभ्यासू आहेत. आशीर्वादासाठी गाद्या चालतात, कमवण्यासाठी गाद्या चालत नाहीत, लक्षात ठेवा. हे सगळ्यासाठी बोलते. गडावर 1.5 लाख लोक महिन्याला जेवतात, काय कमवणार आहे त्याच्यामध्ये? लोक फक्त आमचे आकडे पाहतात आणि वाकडे होतात. आता ते जाळणारे जातातच, काय काय मला सल्ले देतात. बाबा तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणलं तू काय करत नाही? म्हणजे आम्हाला कुठे देतच नाहीत. म्हणलं लायकीच तेवढी आहे. ऐकू नका, हे लक्षात. का? याचं पुढचं वाक्य आहे, गुरु वाक्य मन धुतले. पहिला टप्पा भ्रांतीपासून हिरत आले, आणि दुसरा टप्पा काय? गुरु वाक्य मन धुतले. या जगात हे दोघच जण आहेत ज्यांचं ऐकावं, गुरु आणि आई. मराठी कळाली का? हे ज्ञानोबांची ओवी बरं का. आणि आई म्हणजे मानलेली आई नाही, लांबची जवळची आई नाही. ज्ञानोबांनी तो शब्द ठेवलेला आहे, प्रसवतीया. जिच्या पोटातून जन्माला आलं ती आणि गुरु, हे दोघच पृथ्वीवर आपलं कल्याण करतात. बाकी सगळे बाजारू आहेत. पहिल्याच्या विश्वासच ठेवू नका. आणि हे ज्ञानोबा शिकवतात बरं का, तो विश्वास ठेवू नका. आधी किती वेळ सांगायचं? सरकार सांगते, संत सांगतात, तरी विश्वास ठेवल्याशिवाय राहत नाही. बाजार आहेत. बाजार काही काळापुरता असतो, तो पुन्हा माणूस भेटत नसतो. विश्वास ठेवायचा नाही, याचं नाव आहे जीवन. पण ठेवायचा कुठं? गुरुवाक्य मन धुतले. हा अवघड शब्द आहे बरं का. गुरुने सांगितलेलंच ऐकावं, तिसऱ्याचं ऐकायचंच नाही. काय कारण? काही सांगतात लोक, त्याला काय. मी न्यायशास्त्र शिकायला होतो स्वामीजीकडे. आता मोठे मोठे संत भेटायला यायचे स्वामीजीला, काही शंका विचारायला यायचे. 2-4 लोकांनी माझा अभ्यास बघितला. साधू संताला पोरं नसतात. मराठी कळते का? मग एखादा चांगला पोरगा बघितला की त्याच्या हातात मठ द्यायचा, ते पण नाही कळालं. मठ दिला की तो संसार करतो. मग ते माझा अभ्यास पाहून ते बरं वाटलं त्यांना. मग ते स्वामीजीला विचारलं, आमच्या गुरुजीला, महाराज आपका लड़का बहुत अच्छा है. हाँ अच्छा है, पढ़ता है. सन्यासी बनेगा क्या? पूछो उसको.
हम बना सकते बोले बना. माझ्याकडे यायचे मग, महामंडलेश्वर बनवू, विद्वान बनवू, मठ देऊ, अमकं करू. शिकवलं कोणी मला? गुरुनी. आणि फायदा कोण घ्यायला पाहते? एवढं सोपं आहे का न्यायशास्त्र? आणि त्याच्यावर मलई म्हणून ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल वेगळी वेगळी. म्हणून गुरुवाक्ये मन, जिथं तुम्ही थांबला ना तिथं बरबाद झालात. ज्याला UPSC करायची आहे त्याला 12वीला थांबता येत नाही, BA ला थांबता येत नाही, रिझल्ट लागेपर्यंत थांबता येत नाही. ध्येय गाठल्याच्या अगोदर थांबला की संपला. तसा हा परमार्थाने आपलं जीवन आहे. गुरुने सांगितलं तो रस्ता एकदा चुकला की चुकला, त्याला काही पर्याय नाही. बरं गुरु का म्हणून तुम्हाला चुकीचं सांगेल एक, आणि बाहेरचा संत का म्हणून तुम्हाला चुकीचं सांगणार नाही? मराठी कळते का? का जे दुसरे आहेत त्यांना शिष्य बनवायचे आहेत. अहो मला एका माणसा, एक नेता होता, तुम्हाला नाही सांगता येत, नेता होता. मला माहिती होती की तो पोरगा चुकीचा आहे. मला दया आली. मी त्या नेत्याला सांगितलं, महाराज तो जो पोरगा जवळ केलाय तो चुकीचा आहे का? नेत्याने काय म्हणू, महाराज हा तुमचा विषय नाही. मला दया आली म्हणून मी सांगितलं की तो पोरगा बरोबर नाही. नेत्याने काय सांगा मला, महाराज हा तुमचा विषय नाही. म्हणलं कसं काय? हे काही परमार्थ थोडा म्हणे आम्ही करतोय ते. तुम्हाला एक मुलगा ओळखीचा आहे तो वाईट आहे हे तुम्हाला माहितीत, पण जेवढी टीम आहे ना ह्यांच्या सगळ्यांच्या खोड्या मला माहितीत म्हणे, आणि सगळे कार्यकर्ते खोडीले ते नेत्याला माहिती आहे. म्हणलं मग त्यांच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. पण मग तुमचं नुकसान नाही होत का? नुकसान नाही होत, त्यांच्यामुळं फायदा होतो. म्हणलं काय प्रचार जिंदाबाद कोण करणार म्हणे, यांना जर आम्ही नाही सांभाळलं तर कोण करणार? मराठी कळाले. याच्यासाठी आपलं जीवन आहे का? आपण काय होऊ शकतो? नरकरणी करे सो नरका. हा दारुडे होऊन बसला, कार्यकर्ता होऊन बसला, फसवणारा होऊन बसला, आणि त्याच्या संगतीत आपण जायचं. हा बाजार आहे. म्हणून एकच वाक्य ऐकायचे आहेत, गुरुवाक्य. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं, गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून दुसरं गुरुवाक्य. बरं का, अजून थोडा डीप मध्ये सांगतो तुम्हाला. गुरुवाक्य शब्द आहेत, गुरु शब्द नाहीत. गुरु सेवा करा असं ज्ञानोबराय म्हणलेले नाहीत. जो ब्रह्माला प्राप्त झालेला आहेत, अनुभूतीला प्राप्त झालेले आहेत, येड्या माणसाची त्याला गरज आहे का हो? बोला ना. जो टॉपला गेलेला संत आहेत त्याला हे बाजार बुनग्याची गरज पडते का? मग कोणाचं ऐकायचं? गुरु वाक्ये मन धुतले. वाक्य शब्द आहेत, पर्सनल नाही आहेत, फेस टू फेस नाही आहेत, जिवंत नाही आहेत. तुम्ही अजून एक त्याला जोडीदार सांगतो. एकलव्याला ज्ञान मिळालं होतं, मातीनं ज्ञान दिलं का माणसाने दिलं? बोला ना. मातीने दिलं. मग आपली माती का करून घेता तुम्ही? कोणाच्याही ना दिला. बघ काय काय ते इतकी येडे आहेत. मला परवा दिवशी 2-4 माणसं आले, कुठंतरी ज्ञानेश्वरी ऐकले असेल तिने यूट्यूबला वगैरे. तुमचं आता भाग्य फार चांगलं आहे, पुढच्या महिन्यापासून किंवा या महिन्याच्या शेवटपासून ज्ञानेश्वरी मी लिहितोय रोज. 5-6 तास रोज लिहितोय. तुमच्यासाठीच लिहितोय, विनामूल्य बरं का. ते पण तुमच्या मोबाईलवर ज्ञानेश्वरी येणार. वर ओवीन त्याचा अर्थ खाली. तुम्हाला दुसऱ्या माणसाची सुद्धा ऐकायची गरज. वर ओवी आणि खाली अर्थ. गरजच नाही कुणी सांगावी म्हणून. आपण अभ्यास करा आणि आपणच वाचा, आणि त्याच ओवीनं तुमचं मन स्वच्छ करा. गुरुवाक्ये मन, गरजच नाही कुणाला. हे काम करतात. शक्यतो आपण लांब राहिलं पाहिजेत. गुरुवाक्ये मन धुतले. पहिली गोष्ट, भ्रमापासून स्वतःला सोडून घ्यायचंय. गुरुवाक्यांनी का म्हणतोय तुम्हाला? किती संप्रदाय आहेत हिंदू धर्मामध्ये. एक माझा दोस्त मला एक दिवशी भांडत होता. एका ओवीचा अर्थ जरा मी माझ्या टेक्निकने सांगितलं, त्याला पटलं नाही. तो मला भांडायला आला, म्हणजे तुम्ही असा कसा काय अर्थ सांगितला? म्हटलं लोकशाहीमध्ये काही सांगू शकतो म्हणलं मी. तू कोण सांगणार आहे? मला चुकलाय. म्हणलं चुकला.
झाली सुरुवात आमची दोघांची. म्हणजे चुकीचा अर्थ चुकला. मराठी कळते का तुम्हाला? फाश्यावर देणार